निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. आतापर्यंत किती शेअर केले मी अनुभव ते मोजत नाहीये. दहाच्या पुढेच असेल आता. नाही, कारण कसं होतंय जसं पेटाऱ्यातून माझ्या अनुभवाच्या जसं इच्छा होईल तसं तुम्हाला फोन करते आणि ते मी अनुभव सांगत जाते आता. बरोबर. तर आजचा जो अनुभव आहे तो साधारण मला 2005च्या दरम्यान आलेला आहे. त्याच्यापूर्वी मी सर्वात पहिला माझा जो अनुभव शेअर केला की काळ्या जादूचा, तर त्याच्या अपोजिट आहे. तर हा 2005 साली साधारण ऑगस्ट सप्टेंबरचा महिना होता तो. आणि त्यावेळी 2000 तुम्हाला काही माझं नाव पहिल्यांदा सांगते. माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील. गेली 35 वर्ष मी नोकरी करतेय. तर आता सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर तर मी सिलेक्शन ग्रेड प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला. आणि साधारण मला 26 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे. आणि इंडस्ट्रीचं बाकीचं 7-8 वर्षाच्या इंडस्ट्रीज मध्ये वेगवेगळ्या काम केलेलं आहे असा अनुभव आहे. तुम्हाला माहित आहे इंजिनिअरिंग मधलं की एक कंपनीमध्ये काम करायचं किंवा एक टीचिंग फील्ड मध्ये असं आहे. तर पहिलं 2003 मध्ये FPSC तर्फे माझं पोस्टिंग पहिल्यांदा मालवण या ठिकाणी झालं. पण तर त्याच्यावेळी तुम्हाला माहित आहे जर तुम्ही मालवणला गेलात तर त्यावेळेचं 2003चं मालवण आणि आत्ताचं मालवण याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. तो काळ वेगळा होता. आताच मालवण हे खूप डेव्हलप झालेलं आहे सुनामीनंतर. आणि प्रत्येक ठिकाणी कोळी आता मालवणला समुद्र किनारा मोठा लाभलेला आहे. बरोबर. तर भरपूर त्याला म्हणजे कोळ्यांचे त्या काळामध्ये जे लोक कोळी धंदा करत होता ते आता कोळ्यांचा धंदा सोडून त्यांनी तिथं म्हणजे रिसॉर्ट घातलेली आहेत, हॉटेलिंग व्यवसाय आहे किंवा तुम्ही समुद्र किनाऱ्याशी जे टुरिस्ट प्लेस आहेत त्याच्याशी निगडीत सगळे व्यवसाय त्यांनी स्थापन केलेले आहे. त्यामुळे काय झालं त्याचं इकॉनॉमिकल ग्रोथ आहे ते वाढलेलं आहे. आता वाढले. बरोबर बरोबर. त्या काळामध्ये कुंभारनाट तुम्ही मालवण सिटीमध्ये एंटर केलं तर डाव्या साईडला कुंभारमाठ नावाचा एक सडा म्हणजे उंच डोंगर आहे. तर तिथून त्या कुंभारमाठ पासून 2,200 किलोमीटरवर तुम्ही गेलात तर तिथे आमचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे बसलेलं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही खाली आला तर तिथं तुम्हाला भूतनाथ वायरी नावाचं जागा आहे. कुठली भूतनाथ वायरी. अच्छा. मग ते म्हणजे असं दोन्ही साईडला हे आमचं पॉलिटेक्निक सड्यावर वसलेलं आहे. तर मग त्या काळामध्ये काय तुम्ही बघितलं तर तिथं खूप वस्ती झालेली आहे लोकांची वगैरे. पण त्या काळात 2003, 4, 5च्या दरम्यान मी होते त्यावेळी आम्ही साधं मिठाला आम्हाला सड्यापासून म्हणजे खाली यावं लागायचं. समुद्र किनारी ते गाव मालवण वसलेलं आहे आणि ते खाली चालत यायचं. मग तिथून आम्हाला एखादं वाहन मिळालं की आम्ही बाजारपेठेत जायचं. म्हणजे एवढं लांब होतं. आणि सकाळ संध्याकाळ फक्त बस होती त्यावेळी. आणि वरती येणारी कॉलेजला समजा कॉलेजचे ज्यावेळी विद्यार्थी असतील त्यावेळीच बस ना. बरोबर. इतर वेळी बस नाही आहे. ते पूर्वी कड्यावरून खाली
यायचं. कुठले ते पूर्वी शिवाजी महाराजांच्या वेळेच्या ज्या पायऱ्या होत्या त्या उतरत उतरत खाली 1-1.5-2 किलोमीटर यायचं. आणि मग बापरे. तिथून वाहन एखादं मिळालं तर मग हे करायचं, घ्यायचं आणि मग बापरे. शहरामध्ये जायचं असं हे होतं. आणि त्यावेळी माझे पती पण माझ्या सोबत नव्हतं, ते मुंबईला होते कामाला. हा 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 मग त्यामुळे मग मी एकटीच कॅम्पस मध्ये तिथे राहत होते. हा 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 तर मग साधारण मी सांगितलं की ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान असेल. तर त्यावेळी मग मी विचार की तुम्हाला सनी गाडी माहित असेल पूर्वी, हो, टू हो. व्हीलर सनी, छोटीशी बुटकी असायची. माहिती सनी. हो. हा, तर ती सनी गाडीवरनं मी घेतलेली होती. अरे आणि वा. ती मी हा. तर ती लेडीजला खूप सुटेबल होती ती. मी पण suitable चालवली होती. होती. हा. हा, आणि कसं होतं ती हँडी वेट कमी होतं, हो, हो. तिथं ती पळायची. मग ती मी सांगलीवरून ती सनी गाडी नवीन विकत घेतली आणि बरं याच्यामध्ये मालवणला घेऊन गेले ती टेम्पोमध्ये. म्हणजे काय होईल, मला तिथं आजूबाजूला फिरायला छान इझी मजा होतं. येईल हा म्हणून. हा तर मग तर मग मी काय केलं, ती सनी गाडी घेऊन गेले. आणि तिथं आता शनिवार मुलांचं सुद्धा त्या काळ म्हणजे मुलं पण सुट्टी पडल्यामुळे घरी गेलेली होते. आणि मी साधारण सप्टेंबर ऑक्टोबरचा वेळ होती ती, साधारण 2005 ची गोष्ट आहे. मग मला काय शनिवार रविवार सुट्टी मिळाली की मी बाबा नवीन आज कुठलं ठिकाण हे इकडे जायचं. मग त्या शनिवारून जायचं म्हणजे साधारण 25 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरची जी गावं होती तिथे जाणं इझी होत असेल. इझी आहे. आणि तुम्हाला माहित आहे त्या काळात याच्या कोकणातले रस्ते म्हणजे एकदम स्मूथ आणि एकदम गुळगुळीत असायचे ना. मग त्यावरून सनी घेऊन फिरायला खूप मजा यायची. आणि त्यामुळे मग मी विचार केला की आपण आता इथं आपल्याला वेळ मिळालाय तर प्रत्येक शनिवार रविवार एक ठिकाण म्हणजे आजूबाजूचे लोक आमच्या ऑफिस मधले जे होते त्यांना विचारायचे की बाबा जवळपास कुठले. मला मेन म्हणजे कोकणातले एक वैशिष्ट्य आहे की तिथं देवळं खूप, त्या देवळाचे कलर इतके म्हणजे डार्क कलर असायचे. आणि दुसरी गोष्ट इतकी स्वच्छता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आजूबाजूला त्या लाल मातीमध्ये ती देवळं असायची, ती उठून दिसायची खूप. बरोबर. मग मला तर खूप आनंद व्हायचा की बाबा नवीन आपल्याला एक नवीन गोष्ट बघायला मिळाली. बरोबर. मग ते मला म्हणजे खूप म्हणजे आपलं त्या काळामध्ये काय खूप समुद्र किनारा, मालवण म्हणजे एन्जॉय, पिकनिक सारखं. अगदी खरंय. आणि समुद्र. आणि मी मुंबईला असताना विश देवाजवळ मागितलेलं होतं की बाबा हे सिने बॉलिवूड मधले लोकांची घरं कशी असतात, समुद्र किनारी असतात ना, ते सनसेट पाहतात. मी देवाला म्हटलं, देवा मला सुद्धा असं एक समुद्र किनारी घर दे की. देवाने माझी इश पूर्ण केली, पण ती मालवणला. अरे हो. म्हणजे कॅम्पस मधून उठलं की पहिल्यांदा समुद्र किनारा दिसायचा, समोर तो सिंधुदुर्ग किल्ला. अरे वा, एवढं छान. हो, एवढं छान वरती होतं ते. वा. मग त्यामुळे मग तिथं उठलं की पहिल्यांदा सनसेट, आम्ही तिथून समुद्र किनाऱ्याचा आमच्या कॉलेजमधून सनसेट इतका सुंदर दिसायचा. अरे वा. म्हणजे तुमचा सिंधुदुर्ग किल्ला वरून सूर्य असा मावळताना दिसायचा आम्हाला. मग असं याच्यामध्ये हळूहळू तिथली कोकणातली लत लागत लागली, लिहायला लागलं. तर मग ते मला आमच्या स्टाफ मधले, माझ्या शेजारी तुम्हाला माहित आहे की क्वार्टर्स असतात. मग मी क्वार्टर्स मध्ये माझ्या शेजारी, आता त्या मॅडमचं नाव नाही मी घेत, पण त्या रजिस्टर मॅडम होत्या. त्या मॅडमने सांगितलं की तुम्हाला असं आवड आहे फिरायची, तर तुम्हाला माहित आहे की कोकणामध्ये वाडी म्हणतात ना, आता वाडीचं पर्टिक्युलर नाव असतं. बरोबर. तर त्यांनी मला असं सांगितलं की
इथून साधारण 25 किलोमीटर अंतरावर एक त्या वाडीचं आता नाव मला लक्षात नाहीये, पण वाडी असं आहे आणि त्या वाडीमध्ये एक देवस्थान आहे शंकराचं. आणि त्या शंकराच्या देवस्थान म्हणजे साधारण ते 400-500 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे जुनं. आणि तिथे शंकराची पिंड आहे. तर त्या शंकराच्या देवळाची अशी आख्यायिका आहे की तिथं साधारण 1800 साली 1820-25च्या दरम्यान अशी ते तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये पूर्वी जंगल होते ना, जंगलातनं एक वाघ आणि वाघीण ते देवळामध्ये शंकराचं दर्शन घेण्यासाठी यायची सायंकाळच्या वेळी. आणि मग ते आजूबाजूला पुजारी वगैरे असेल तर त्यांना काही करायचे नाही, ते देवळात येऊन बसायचे. अरे बापरे. आणि मग आणि देवाच्या तिथं बसायचे ते. आणि त्यांचं थोडं 1-2-3 तास वेळ झाला की मग ते निघून जायचे परत जंगलामध्ये. पण पुऱ्या त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी कोणालाही त्रास दिला नाही त्या वाघ आणि वाघिणीनं. मग शंकराचं दर्शन घेऊन जायचे. आणि काय असं साधारण 1850च्या दरम्यान काय केलं त्या वाघ आणि वाघिणीनं तिथं एकाच दिवशी त्या शंकराच्या ठिकाणी आपला देह त्याग केला. अरे बापरे. हो का. आणि त्यांची देह त्याग केला आणि त्यांच्या समाध्या ज्या आहेत त्या शंकराच्या म्हणजे देऊळ होतं ते तिथं साईडला म्हणजे एका साईडला शंकराचं हे वाघाचं आणि दुसऱ्या साईडला वाघिणीचं. अच्छा, त्यांची समाधी केली बांधली. अरे वा. म्हणजे ते काय भक्त लोक होते म्हणजे त्यांचे आत्मय जे होते वाघ वाघिणी ते शंकराचे भक्त होते. बरोबर. हो. मग ते त्यांनी मला सांगितलं असं आहे. ते म्हणाले मॅडम तुम्हाला आवडतं हे ठिकाण तुम्ही बघा. मग त्यांनी मला सांगितलं त्या मॅडमनी त्यांचा त्या मॅडमचं आपण असं XYZ असं त्यांचं राऊत मॅडम हे आडनाव आपण तोपर्यंत कन्सिडर करूया. तर मग त्यांनी सांगितलं मला. तर आणि ते म्हणाले की तुम्ही जाताय त्या ठिकाणी तर तिथं समुद्र किनारा आहे तुम्हाला म्हणजे छान विजिट होऊन जाईल ती. बरोबर. मग ते असं मला त्यांनी सांगितलं. तर माझ्या मनामध्ये इतकं आनंद निर्माण झाला की बाबा मला ते बघायचं उत्सुकता निर्माण झाली. उत्सुकता असं आहे. म्हणून मी विचार केला की कधी एकदा शनिवार उजाडतोय आणि कधी आपण त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्यक्ष बघतोय. अरे वा. तर तुम्हाला मी सांगते ना असं झालं. तर तो शनिवार होता साधारण शनिवारचा दिवस होता. आणि पावसाळ्याचे वगैरे दिवस तुम्हाला माहित आहे की त्या काळात पावसाचे दिवस पाऊस असायचा तिकडे. पाऊस असतो. बरोबर. तर मग मी विचार केला की जाऊया. मग सगळं माझं हे केलं सकाळी आवरलं सगळं आणि मी जायला निघाले. मग ते मला ऍक्च्युली ते जी वाडी होती तर ते जे देवस्थान होतं ते त्या वाडीमध्ये होतं. तर ती जी वाडी होती तर ती वाडी 3 टप्प्यामध्ये हे झालेली होती विभागलेली होती. वरचा टप्पा, मधला टप्पा आणि खालचं जे होतं ते समुद्र किनाऱ्याची लेवलचं म्हणजे म्हणतात ते. बरोबर. तर तिथं होती. तर हे जे तुम्हाला माहित आहे ते मंदिर जे होतं ते साधारण वरच्या टप्प्यावर होतं. तर तिथं आणि वरच्या याच्यावर वाडीचा जो भाग आहे तो वरच्या टप्प्यावर होतं. तर तिथं आजूबाजूला तुम्हाला माहिती जंगल होतं तुम्हाला. आणि त्या जंगलामध्ये वेळूचे उंच उंच ते देवदार काय म्हणतात ते समुद्र किनारी ते वृक्ष असतात ना हिरवेगार सारखी पानं असतात वगैरे त्या टाईपच्या आजूबाजूला त्याचे वृक्ष होते. तर मी आपलं साधारण घरून मी मालवण मधून 10 वाजता निघाले. तर मनामध्ये काय आनंद होता, स्वभाव चांगला, वातावरण छान होतं. पण माझं आणि तोपर्यंत आणि तुम्हाला एक आता मला हा जो माझा शेअर करणारा आहे अनुभव हा मला प्रत्यक्ष खरोखर आलेला आहे. पण मी म्हणजे आणि काही कसं आहे परमेश्वरानं तोपर्यंत मी काही मानत नव्हते.
पण अच्छा. ज्यावेळी माझ्यावर काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आला त्यावेळी मी त्याला मानायला लागले. हा, म्हणजे बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ते विश्वास मानत ठेवू नाही ना. शकत नाही अगदी. विश्वास ठेवू शकत नाही. हम्म. पण आणि काय काय गोष्टी आम्ही सायन्स मधली लोक म्हणजे आम्ही निष्कर्ष काढतो की बाबा हे त्याच्यात मला हा दिसलं, सायन्स फॅकल्टीची हे तर निर्णय ठेवतच आला. नाही. खरंय. हा, तर हे मला दिसलं तरच खरं आहे. हो. पण पण काय काय ठिकाणी मॅथमॅटिक मध्ये आपण एक्स म्हणतो पण एक्स ची व्हॅल्यू काय हो. ते बर. माहित नाही ना कोणाला. एक्स हो. म्हणजे 0 to n, n बरोबर. म्हणजे किती हा. हे माहित नाही ना. खरंय पण खरं. हे याच्यामध्ये म्हणजे काय काय गोष्टी माझ्या बुद्धीच्या पलीकडच्या होत्या. हो. त्या गोष्टी माझ्या बुद्धीच्या पलीकडच्या होत्या. हा हा. त्यामुळे मी त्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलेलं की बाबा ठीक आहे. मग त्यावेळी माझे पती माझे मुंबईला होते त्यामुळे माझ्याकडे कुठले पास नव्हते मला. बरोबर. हो. मग मी निघाले. मग आता दोन म्हणजे हे करत करत म्हणजे सनीवरून हे मारत किक मारत निघाले. आणि 2-3 ठिकाणी मी विचारलं की असं हे मंदिर कुठं आहे शंकराचं. तर त्यांनी मला सांगितलं की असं जावा, लेफ्टला जावा, राईटला. असं करून साधारण 12-12:30च्या दरम्यान मी त्या मंदिरामध्ये पोहोचले. अच्छा, एकट्याच? आणि हा, मी एकटीच जात होते. सगळीकडे मी एकटीच फिरत होते कोकणामध्ये. तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये एक तर सगळे 10 किलोमीटर गेले तर एक तर लोक भेटली तर एकदम 100 भेटतील आणि नाही तर तुम्ही कायम सामसून सगळं. मग त्यावेळी मी विचारत गेले तर तिथं बघितलं मी तर मला ते खूप छान असं म्हणजे साधारण आपली मंदिरं असतात ना गोल असं साधारण 500-600 वर्षापूर्वीचं दगडी बांधकाम असलेलं असं ते मंदिर होतं. आणि त्या मंदिराच्या बाहेर 2 चबुतरे होते. अच्छा. आणि मी आतमध्ये गेले एका साईडला गाडी लावून. तर तिथं त्यावेळी मला बरं त्याच्या शेजारीच मंदिराच्या कॅम्पस मध्येच एक शेजारी ते हे राहत होते, पुजारी राहत होते. त्या पुजाऱ्यानं सांगितलं की बाबा मी लांबून आले असं पॉलिटेक्निक मध्ये. तर त्यानं मला सांगितलं आणि त्यानं मला म्हणजे आतमध्ये नेलं. तर एका म्हणजे आतमध्ये गेल्यावर जुनी पिंड होती शंकराची. साधारण त्यांनी सांगितलं की 400-500 वर्षापूर्वीची पिंड आहे शंकराची. मग त्यांनी माझ्या पूजा वगैरे तिथं मी नारळ वगैरे ठेवला, पूजा केली वगैरे. तर मला उत्सुकता होते त्या याच्या वाघांच्या बद्दल, जोडीबद्दल. त्याला विचारलं हे खरं आहे का? खरं म्हटलं महाराज हे खरं आहे का? मी ऐकलंय तर ते म्हणाले हो ते खरं आहे मॅडम. ते म्हणाले बरोबर आहे मॅडम तुम्ही जे बघितलंय. आता त्यांनी मला त्या दोन्ही चबुतऱ्याजवळ नेलं मला. तर त्यांनी सांगितलं की हा वाघाचा आहे समाधी. इथं वाघानं समाधी घेतली, तिथं वाघिणीनं समाधी घेतली. मग तिथं एक एक फुल ठेवल्याने मी त्याचा माथा टेकवला तिथं. बरोबर. आणि त्यांनी मला सांगितलं की ते पूर्वीच्या जन्मीतले ते मनुष्य योनीतले ते आत्मे होते. ते वाघाच्या जन्मात आलेले होते. तर त्यांचं शंकरावर भक्ती होती. त्यामुळे ते आणि त्यांनी मला सांगितलं की मी म्हटलं आता 1820 किंवा त्या काळामध्ये काय फोटोग्राफी वगैरे काय नव्हती. मग ते कसं काय आपण विश्वास कसं ठेवणार नाही या गोष्टीवर. बरोबर. मग ते म्हणाले की तर मग त्यांनी ते म्हणाले तर ते म्हणाले असं त्या काळामध्ये काय फोटोग्राफी वगैरे नव्हते त्यामुळे आपण विश्वास कसं ठेवणार नाही या गोष्टीवर. पण त्या काळात ते म्हणाले की काय काय गोष्टी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलेलं. त्यांच्या आजोबांनी स्वतः ते वाघ आणि वाघिणीचं जोडपे बघितलेलं ठराविक वेळेला. मग असं हे करून मी त्यांना नमस्कार केला त्यांचा हे करून. आणि आजूबाजूला बघितलं इतकं छान फॉरेस्ट म्हणजे जंगल होतं. त्या जंगलामध्ये हे होतं
मंदिर होतं. तर इतकं छान वाटलं मला. हा. मग त्यांना नमस्कार करून मी निघाले. हा. मग आता कुठं जायचं, तर मी समुद्र किनारी जाऊया म्हटलं. हा हा हा. तर समुद्र किनारी मग ते वरच्या साईडला वाडी होती ना, तर ते मधल्याच साईडला तिथं लोकवस्ती होती. हा, आणि हा. त्या लोकवस्तीमधून खालच्या साईडला सांगितलं की समुद्र किनारा हे होते. हा. तर त्या समुद्र किनाऱ्यावर आले मी. साधारण 2-2:30चा सुमार होता. अच्छा. मग हा. तिथे एक जण एक कोळीण भेटली मला. हा. तर ती म्हणाली कोळीण भेटली, ती काहीतरी मासे गोळा करत होती वाटतं. तर अच्छा. तिनं मला विचारलं, तुम्ही कुठून आलात? म्हटलं मी तिकडून मालवणवरून आले, तिचं प्रोफेसर आहे मी. हा, हा. सांगितलं तिला बोलता बोलता. ती म्हणाली आता आलाय तर तिला म्हटलं मॅडम चला माझ्या घरी, हा. तुम्हाला खाऊ घालते. अय्या. मग तिचं जवळ घर होतं कोळीवाड्यात, तिनं मला घेऊन गेली अगं बाई. आणि ताजे मासे फ्राय करून बापरे. आणि ताजे मासे फ्राय करून चुलीवरचे अरे आणि वा. तांदळाची भाकरी खायला दिली. मला इतकं सुंदर वाटलं अरे ते. वा. खूप छान. खरंय. तिनं मला खायला गेली. अप्रतिम मला तिचं हे केलंय. मग तिच्याशी साधारण तिनं मला ओळख वगैरे दाखवली आणि नंतर मला तिचा पाहुणचार हे केला. हा. मग तिनं पैसे देत होती, हा. तर ती मग पैसे तिनं घेतले. ती म्हणाली तुम्ही आमचे पाहुणे आहे, घरच्या पाहुण्यांचे पैसे घेतात का? हा, हा, हा. असं त्याने माझं आदरातिथ्य केलं म्हणजे. अरे एवढं वा. छान. हा. आणि मग त्याच्यानंतर साधारण हे 3-3:30चा तिथं मी 3-3:30 वाजलेले. हा, हा, हा. मग त्याच्यानंतर आता मी विचार केला की कोकणामध्ये म्हणजे कसं आहे, लवकर काळोख होतो ना. बरोबर. काळोखाच्या एकटं प्रवास करायचं हो, हो, आणि रस्ता निर्मनुष्य हो. आणि जायचं परतीचं वाट म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या दरम्यान समुद्र किनाऱ्यावरून होती ना, त्यामुळे हा, हा. विचार केला की मी आता जाऊया. मग तिचा निरोप घेतला आणि मी निघाले परत शनीवरून राईड म्हणजे हे करून निघाले. हा, तर हा, हा. साधारण 10 किलोमीटर मध्ये आले. हा. तर 10 किलोमीटर साधारण 4-4:30 वाजलेलं होतं. हा, मला हा. आठवतंय त्यावेळी मला आठवतं त्यावेळी मी गुलाबी साडी नेसलेली होती. अरे वा. आणि आता ते गुलाबी साडीचं काहीतरी गाणं वाजतंय ना, आता मला हा, हा, हा. गुलाबी साडी नेसलेली होती. हा. आणि तिथं एका साईडला एक हे होतं जुनं आपलं बस थांबा म्हणून बस स्टँड अच्छा. टाईप मध्ये. हा, 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 हा. आणि तिथं आणि इतकं छान हे होता व्ह्यू म्हणजे काय म्हणता तुम्ही. एका साईडला समुद्र आहे. हो. आता 4-4:30-5चं टायमिंग आहे. हा. दुसऱ्या साईडला रस्ता. म्हणजे साधारण हिरवीगार झाडी आहे. अरे वा. इतकं मला छान वाटलं की. हा. आणि त्या याच्यामध्ये त्या स्टॉपवर काही एक मुलगा उभा होता. बर. हा. तो मुलगा साधारण 15-16 वर्षाचा होता. अच्छा. हा. तर आणि म्हणजे शर्ट चड्डी टाईप घातलेला होता आणि तो म्हणजे विचित्र टाईप म्हणजे हे नसतात का काय म्हणतात मतिमंद मुलं हा, नसतात हा, का? हा, हा, हा. त्या टाईप मध्ये साधारण तो दिसत होता. म्हणजे बघणार एकीकडं हा, हे हा. करणार एकीकडं. मला काही संशय आला नाही त्यावेळी. अच्छा. आणि तर मी विचार केला की आता हा लोकेशन छान आहे, हा. आपण फोटो काढूया. बरोबर. हा. मग त्यावेळी मी थांबले तिथं. मी स्वतःहून त्या मुलाला आता तो मुलगा तिथं उभे होता. मी त्याला विचारलं की बाबा तू म्हटलं कुठं निघालाय. तो म्हणाला मी मालवणकडे निघालोय, मालवणला निघालो. अच्छा. हा. तर शेजारच्या गावावरून आलोय मी. हा, हा. तर मी म्हटलं आता या वेळेला कुठं बस आहे. हा. तर तो म्हणाला ना तुम्हाला माहित नाही, नवीन सुरू झालेली आहे बस. मला मालवणमध्ये भाजी आणायला जायचंय म्हणाला. म्हटलं मग संध्याकाळी एक तर सकाळी बसेस असतात किंवा संध्याकाळी बसेस. बरोबर. हो. त्या वाडीवरून कारण 25 किलोमीटरवर कुठं बस आता संध्याकाळी. तो म्हणाला नाही नवीन सुरू झाली आहे म्हणाला. अगं बाई. ठीक आहे. मग असं म्हटलं ठीक आहे म्हटलं. माझ्या लक्षात काय आलं नाही. नंतर मी म्हटलं माझे फोटो काढ जरा. अरे. तर त्या काळामध्ये कोडॅक कॅमेरा असायचे. हो. बरोबर. ते कोडॅक कॅमेरा. तर ते कोडॅक कॅमेरा त्याला म्हणजे मी समुद्राच्या साईडला उभं राहिले
हा परत म्हणजे फॉरेस्ट जे जंगल होतं त्या साईडला ते त्याला 2-3 फोटो घ्यायला सांगितले मी. हा हा तो ते फोटो त्याच्या हातामध्ये कॅमेरा दिला तो थोडं जोरानं हसायला लागला. अगं बाई हसायला लागल्यावर मला काय ते मी लगेच दुर्लक्ष केलं. आता आपल्याला काय माहित असतंय, आपल्याला काय माहित हाय नसतं. ग तुम्ही मग खूप दुर्लक्ष साधा आहात केलं ना मी. हो. हा मग दुर्लक्ष केलं मी. हसायला लागला. तो त्यानं असं बघितला. ठीक आहे म्हणाला उभं राहावा मॅडम. हा तो सांगितला त्यानं फोटो काढले. हा आणि फोटो काढल्यावर मी ते नंतर मी ते कॅमेरा घेतला त्याच्याकडून आणि मी स्वतःहून म्हणजे 2-3 फोटो त्या समुद्र किनाऱ्याचे किंवा त्या वरनं सिनरीचे हा सनसेट होतोय तर ते काढले. हा परत ते म्हणजे ते स्टँड होतं. हा स्टँड त्याच्यावर परत झाडी वगैरे मला खूप छान वाटले. हा हा आणि मला आठवतंय की त्या 2 फोटोमध्ये तो हा. मुलगा आलेला होता. माझ्या फोटो मी स्वतः क्लिक केलेले होते. हो हो बरोबर हा हा माझ्या लक्षात होते. हम्म. आणि मग हे क्लिक केलेले होते आणि मग त्याचे मी आभार मानले आणि मी घरी आले. हा आणि घरी आले आणि तुम्हाला माहित आहे तर घरी आले शनिवार, सोमवारी तुम्ही याच्यामध्ये याला मालवणला गेलात तर तिथं वरती हा एक फोटो शॉप आहे. त्याला आम्ही फोटो धुवायला दिले ते अच्छा हा हा सोमवारी. हा हा मग ते सोमवारी धुवायला दिलं त्याने लगेच बुधवारी मला वापस दिले. हा हा आणि मला खूप छान आहे फोटो करून मी बुधवारचं सगळं कार्यक्रम म्हणजे कॉलेजचं कामकाज आटपलं. हा आणि ते फोटो घरी आणून मी बघायला सुरुवात केली. हा आणि ते हा. फोटो बघितल्यावर माझे खालचा श्वास वर आणि वरचा श्वास खाली झाला. बापरे कारण त्या फोटोमध्ये मला आठवतंय त्यानं मागे काढलेले फोटो व्यवस्थित आलेले सगळे. आणि मी त्याचे जे 2 फोटो क्लिक केलेले होते हा ते आजूबाजूचं सगळं बॅकग्राऊंड आलेलं. पण तो मुलगाच आला नव्हता त्या फोटोमध्ये. अय्या तो मुलगाच आला नव्हता. हो. बापरे म्हणजे मला नाही समजलं मला हे काय. शॉकच बसला असेल. हो मला शॉक म्हणजे मॅडम मी लगेच ते फोटो घेतले आणि हा. आमच्या शेजारच्या तुम्हाला मी त्यांचं नाव बदललेलं आहे मी. हा हा राऊत मॅडम म्हणूया आपण त्याला त्यांच्याकडे गेले. हा मॅडम त्यांनी मला बसा इथं मॅडम म्हणाले पाणी दिलं हातात सांगा काय. मला सांगितलं सगळं घडलेलं सांगितलं आता तर त्यांनी पहिल्यांदा डोक्याला हात मारून घेतलं. त्यांना म्हटलं मॅडम तुम्हाला आणि ते म्हटले त्यांनी अक्षरशः मला एक टीव्ही हाकलली. बापरे हा तुम्ही म्हणाला पहिल्यांदा तुम्ही मला तिथं गेलात का अय्या असं सांगितलं. हा का म्हटलं मॅडम काय झालं तर अहो तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये अशा काही जागा असतात की तिथं ते म्हणजे अतृप्त आत्मे असतात. ते आत्मे वेगवेगळ्या रूपात येऊन तिथं हे करत असतात त्याची जागेची निगराणी करत असतात. अगो बाई हो आत्मे निगराणी करत असतात आणि ते निगराणी करत असतात आणि तुम्ही तिथं गेलात बापरे तर नशीब तुम्ही म्हणजे वापस आला नशीब त्या तुम्हाला पकडलं नाहीतर त्यांच्या कचाट्यातून सुटणं म्हणजे खूपच अवघड आहे. हो अवघड खूप असतं ना. हो आणि मग मला काय कळलं ना शेवटी मी मटकन खाली बसले आणि मग मी काय केलं ते सगळे फोटो म्हणजे चांगले असतील तेवढे ठेवले आणि ज्याच्यामध्ये मला हे वाटत होते मी तुम्हाला माहित आहे की मी डायरेक्ट मला असं काय झालं मी डायरेक्ट ते काळ्या दगडाचं मंदिर आहे ना बाजारपेठेमध्ये तिथं जाते. पहिल्याही वेळे मी तिथं आणि दत्तात्रयाचं मंदिर आहे तिथं मग त्या पुजाऱ्यांकडे गेले. तर त्या पुजाऱ्यांनी मला बसवलं पहिल्यांदा मॅडम बसा. मग त्यांना सांगितलं असं आहे. त्यांनी मला सांगितलं काय मॅडम कसं काय तुम्ही आणि आता इथून पुढे तुम्ही कुठेही गेलात
हा. तर तुम्ही उदी घेऊन प्रवास करत जावा मला म्हणाले. हो म्हणजे याचा काही तुमच्यावर परिणाम होणार नाही. बरोबर बघा. मग ते मला नशीब म्हणजे मी बोलत होते, चालत होते, म्हणजे नशीब त्या आत्म्यानं काय होतं माझ्या म्हणजे काय होतं मला काय त्रास दिला नाही. आणि कसं आहे ना मॅडम, म्हणजे मी असं ऐकलंय कारण मी कोकणात राहिली आहे ना, की आपल्याकडे एखादं यंत्र असेल काही असेल तर ते शक्यतो आपल्याला बाधा होत नाही असं म्हणतात. नाही पण ताई त्यावेळीला मी कुठलंही देवाचं वगैरे काहीच घेऊन गेलेले नव्हते ना. नाही नाही, आणि ना यंत्र याचा अर्थ हातात घड्याळ की आता ते तुमच्याकडे कॅमेरा होता असं मी ऐकलंय. हा म्हणजे घड्याळ वगैरे असलं तर असं बाधा होत नाही असं मी ऐकलं होतं बाबा त्यावेळेला. मग ते खरं मग खोटं देव जाणे. तर मग मी सांगितलं. मग त्यांनी तुम्हाला माहित आहे दत्ताच्या ठिकाणी नेहमी होमकुंड पेटवलेलं असतं ना. बरोबर. मग त्या पुजाऱ्यांनी त्या होमकुंडावर दत्तात्रयाचं सगळं मंत्र म्हणत ते फोटो त्याच्यामध्ये जाळले. अरे बापरे. आणि हो का. त्याची कम्प्लीट राख केली. अरे वा. आणि ती राख मला म्हणाले की पहिल्यांदा तुम्ही ते समुद्राला विसर्जन करून या. हो का. हा. आणि मग ती राख घेतली मी आणि समुद्राला विसर्जन करून आले. अच्छा. आणि त्यांनी मला ते गोमूत्र ते असतं ते माझ्या घरामध्ये शिंपडायला दिलं की बाबा असं शिंपडा. मग आता एवढ्या याच्यामध्ये शॉक मध्ये होते मी. बरोबर. तर मग मला 3 दिवस मॅडम नुसतं असं डोळे वर हे करून आता काय होतंय नंतर काय होतं असं याच्यामध्ये. बरं हे कुणाला मी सांगायचं. नवरा माझा तिकडे मिस्टर पती माझे मुंबईला. आणि या टाईप मध्ये हे कुणाला सांगणार मी. शेवटी मग ते देवाचं नाव घेत सावरले मी. आणि नंतर मी विचार केला की आता काय करायचं. तर मग माझ्या लक्षात आलं की त्या मुलानं सांगितलेलं की असं कोकणात बस सुरू झाली त्या वाडी ते मालवण ठिकाणी. मग मी बस स्टँडवर गेले. तुम्हाला मालवणला गेलं तर तिथं बस डेपो आहे बघा. तर बस डेपोवर त्या कंट्रोलरला विचारलं अशा वाडीमध्ये जाणारी बस सुरू झाली. तो माझ्याकडे बघतच बसला. मॅडम वेडे आहात का. एक तर सकाळी बस तिथं संध्याकाळी एक तर तिथं 7 वाजता सकाळी आणि दुसरी बस संध्याकाळी 7ला आहे. 6-7ला आहे. मध्ये कुठं बस आहे. म्हणाले नाही असे कुठलं तरी बस सुरू झालेलं आहे. 2च बस आहेत म्हणाले तिथं. पॅसेंजर नाही आहेत तर आम्ही कुठलं बस सेवा घेऊ म्हणाला. बापरे. पण नशीब त्या आत्म्याने म्हणजे ताई तुम्हाला त्या आत्म्याने काही बाधा केली नाही हे तुमचं भाग्य. हो ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर वेळी आपण म्हणतो ना की याच्यामध्ये मग बाई ग मला म्हणजे परत आणि धडधडायला लागलं की बाबा हे असंच आहे. मला मग स्वामी जवळ मी त्या काळामध्ये दत्तांचा मी नामस्मरण वगैरे करत होते. दत्तांची सेवा फार मोठी सेवा आहे. आणि मग मी दररोज झोपताना दत्ताचा फोटो असायचा ना तो असं त्याला मिठी मारून झोपायची माहित आहे. आणि तुम्हाला माहित आहे की कोकणामध्ये लाईट वगैरे गेले कॅम्पस मध्ये तर समुद्र किनारी वारं रात्रीच्या वेळी त्यामुळे त्या वाऱ्याने दार असे हलतात आणि त्याची किती विचित्र आवाज येतात. मग त्यामुळे या धक्क्यातून मला सावरायला ताई मला 2 महिने लागले. आणि त्यानंतर मी या गोष्टीचं कुठंही वाच्यता केली नाही या गोष्टीची. आणि मग ते सगळे जे फोटोग्राफ्स होते ते सगळे मी हे करून टाकले म्हणजे जाळून टाकलेले होते. हो का. मग तुमचे पण नाही ठेवले तुम्ही. दुसरे पण आता त्यांनी सांगितलं ना की जाळून टाका म्हटलं सगळं जाळले मी. खरंय ना खरंय. त्यानंतर कमाल तुमची कमाल आहे बाबा. आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे त्या मॅडम ज्या आहेत त्या आता रत्नागिरीला त्यांची बदली झालेली. तर त्या मला परत भेटल्या. तर त्यांनी साफ समोर म्हणजे सांगितलं की असं म्हटलं बाई
त्यावेळी जवळजवळ 12 वर्षांनी 12 का 14 वर्षांनी त्याचं परत मी तो अनुभव म्हणजे हे केला. बरोबर. पण हा, बरं ताई. झालं शेअर केला. आणि तुम्हाला सांगू, अजून कोकणात पण ह्या गोष्टी आहेत. अजून मी हे पण ऐकलं होतं की कोकणात ना समुद्रकिनारी गिरा नावाचा एक असतो कोणी. तो हा. अचानक समुद्रातनं उत्पन्न होतो, अचानक गायब होतो, पण तो फार फसवून जातो लोकांना. आणि आमच्या ताई, शेजाऱ्या पाजाऱ्यांना खूप फसवलं होतं त्या काळी ना. बऱ्याच हो, जण तर हो, ते हो. त्यांचे अनुभव सांगायचे ना, तर मी घाबरायचेच कोकणात पूर्वी. आणि ताई कसं आहे, हे मी आता पूर्वीच्या काळी मला एक गोष्ट याच्यावरून अनुभव आला की हं, जसं परमेश्वरानं हं. चांगली चांगली काय म्हणतात त्याला हे केलं, आपण शक्ती निर्माण हा, केली, तशी पॉझिटिव्ह वाईट ही एनर्जी. शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी जशी निर्माण केली तशी निगेटिव्ह एनर्जी पण त्यानं निर्माण केली आहे. केलेली तर आहे अगदी. आणि निगेटिव्ह एनर्जी जी असते ती हं. आपल्याला लवकर लक्षात येत नाही. आपण काय काय वेळा काय कायचं नजर चांगली नसते की काय हो. दुसऱ्यांच्या मनात जे असतं ते हा. आपण ओळखू शकत नाही ना. नाही, अगदी अगदी. मग तुझं सगळेच लोक चांगले असतील असं कशावरून? बरोबर तर आहे. त्यामुळे मग या वेळेला हा जो अनुभव आला म्हणजे पहिला जो शेअर केलेला होता तो काळ्या जादूचा आणि हो, हा हो. जो शेअर केलेला आहे तो मी म्हणजे साधारण मी भूत प्रेत म्हणते किंवा निगेटिव्ह एनर्जी हो, हो, हे जे हो. आहे तर बरोबर. याच्यामध्ये आता मला परमेश्वरानं यातून मला काढलं. काढलं. हे तुमची पुण्य हा. आहे की तुम्ही दत्तगुरूंचं करत होतात, म्हणून सही सलामत 2 महिन्याने का होईना पण सुरक्षित राहिलात. नाहीतर सुरक्षित राहिला आणि हो ना याच्या वेळेला ताई माझ्या बरोबर कोण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मी बघितलेलं आहे हं. की ते जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती डायरेक्ट तुमच्या मेंदूवरच अटॅक करते. हां, हां. म्हणजे तुमची जी मतीच स्मरणशक्ती थांबवते. आहे हां. मग तीच थांबवते. म्हणजे सगळं तुमचे जे पहिल्यांदा सर्वात महत्वाचं म्हणजे मेंदू. हो. त्याच्यावर तुमचे निगेटिव्ह साईडनं तुम्ही विचार करता आणि बरोबर. त्यानुसार सगळ्या गोष्टी घडायला लागतात. घडायला लागतात मग अगदी. ते पहिल्यापासूनच मी ठरवलेलं की बरं या संदर्भात आणि ताई नाही माझी एक आत्या आहे. हं. एक 5च मिनिटं मला मिळतील का म्हणजे? हां, बोला बोला. हां. तर माझी एक आत्या तिचं नाव वनिता आत्या म्हणून आहे. हां, हां. वनिता म्हणतात म्हणजे चुलत आत्या. हां, हां. तर तिचे मिस्टर जे आहेत ते आर्मीमध्ये हं. कर्नल या पदावर आहेत. आता रिटायर्ड झाले. तर अच्छा. त्यांचं पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी इंडियामध्ये होतं. बरोबर. हो, हो, हो. तर तिला मी ज्यावेळी हा अनुभव माझा सांगितला हां, हां, हां. तर ती म्हणाली ज्योती तुला या टाईपचा अनुभव आला. हं. तर ती म्हणाली मला सुद्धा या टाईपचा अनुभव आला. तर कलकत्त्याला त्यावेळेला मी माझं कॉन्फरन्स होती कलकत्त्याला. हां, हां, हां. त्यावेळी मी कॉन्फरन्ससाठी गेलेलो. मग रात्रीचं मी तिच्याकडे राहायला गेल्यावर तिनं मला सांगितलं हो. कॅम्पसमध्ये. तर त्यावेळी तिनं मला सांगितलं की तिनं मला दाखवलं की असं कलकत्त्यामध्ये कॅम्पस वेगवेगळे होते. तर तिनं समोरचं याच्यामध्ये ती म्हणाली हे जे आहे कॅम्पस पूर्वी मी इथं 2 महिन्यापूर्वी मी इथं राहत होते. अच्छा. तर तिनं मला सांगितलं की तिथं राहत होते. तर ती म्हणाली मिस्टर तिचे पती जायचे कर्नल होते. तर त्यांच्याकडं सगळ्या जे नवीन कॅडेट्स असतात त्यांना प्रशिक्षण द्यायचं असं काम होतं. आणि त्यावेळी तिचे मुलगा इंजिनिअरिंग करत होता याला. अच्छा. हा, कलकत्त्याला. पुण्याला. आणि मुलगी लहान होती. ती शाळेत जायची. मग ही नवीन आल्यावर मग हिला पहिल्यांदा काय व्हायला लागलं म्हणजे सामान नवीन लावायचं वगैरे होतं. मग ही हळूहळू लावायला लागली सामान. तर तिला असा अनुभव आला की आपल्याला कोणीतरी धक्का मारतंय. अरे बापरे. ढकलतंय. मग तिला लक्षच दिलं नाही. पण असं तिला नंतर हे केलं की पहिल्या दिवशी तिला 2-3 वेळा धक्का मारलं. परत तिचं जे 2 मजली घर होतं ते उतरायला लागले की तिला असं
पुश करायचं याच्यावरून. अरे तर ती बापरे. पडता पडता वाचली. अय्या. मग तिला असं आणि बरं रात्री झोपली की तिला असं हे भास व्हायचं की काहीतरी चालतंय म्हणून. अरे बापरे. हा हा. हा मग तिला साधारण 1 महिना तिनं सहन केलं. अरे बापरे. नंतर तिनं तिच्या मिस्टरांना सांगितलं. तर कॅम्पसमध्ये त्यांनी म्हणजे नंतर त्यांनी विचारलं तर त्यांनी तिथं चौकशी केली. तर त्यांनी जे घर घेतलेलं होतं तर तिथं पूर्वी फॅमिली राहत होती. तो पण कर्नलच होता. कर्नल आणि त्याची नवीन नवरा बायको होते तिथं. आणि त्याला खूप प्यायची सवय होती, ड्रिंक करायची. आणि बायको तरुण होती. तर त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या बायकोनं गळफास लावून घेतला. बापरे. आणि मग ती गळफास लावून घेतल्यावर नंतर तो कर्नलचा होता. त्याच्या नंतर 1 वर्षामध्ये त्याचा मृत्यू झाला. पण ही जी होती हिचा आत्मा तिथं ते फिरत होता आणि हिला मग तिनं लगेच असं कळल्याबरोबर त्यांनी समोरचं जे होतं दुसरीकडे सामान हलवलं. असं तिनं मला सांगितलं. चेंज केली. तर म्हणजे घर सुद्धा आपण बघताना सुद्धा सगळी चौकशी केली पाहिजे. हो. आणि अनुभव काय आपले पॅरानॉर्मल असतील. अगदी. त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष हे करतात. आणि त्या साधारण मी 2012 मध्ये गेलेले कलकत्त्याला. त्यावेळी अनुभव मला शेअर केला. मी शेअर करते ताई. थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. यानं जर या अनुभवानं सेवेकरांना जर काय फायदा झाला किंवा त्यांचं तर खूप मला त्याचा हे मिळेल समाधान. थँक्यू. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.